अर्थ बोलाची वाट पाहे, तेथ अभिप्रावोची अभिप्रायाते विये. भावाचा फुलवरा होत जाये मतीवरी. ज्ञानेश्वरीच्या 9व्या अध्यायातील 27 क्रमांकाची ही ओवी आहे. ज्ञानोबराय आपल्या समोर असलेल्या श्रीगुरूंना आणि त्यांच्यात समान असलेल्या अनेक साधू संतांना, जे की श्रोते रूपाने उपस्थित आहेत, त्यांच्याशी संवाद करत आहेत, त्यांच्याशी ते बोलत आहेत. त्यावेळेस तुमचं जे अवधान आहे, तुम्ही माझ्या बोलण्याकडं जे लक्ष देत आहात ते किती महत्त्वाचं आहे. आणि बोलणाऱ्यासाठी हे श्रोत्यांचं अवधान एक प्रकारचं त्या वक्तृत्वासाठी काय आहे, खाद्यच आहे. आणि त्या अवधानरूपी खाद्याने माझ्या मुखातून जे शब्द येतील किंवा कोण्याही वक्त्याच्या मुखातून जे शब्द येतील, त्यांना त्या शब्दांना प्रमेयाची दोंदच लागतील. म्हणजे अगदी धष्टपुष्ट असेच सिद्धांत त्या वक्त्याच्या मुखातून बाहेर पडतील, जर श्रोत्यांनी काय दिलं, अवधान दिलं तर. एवढं अवधान काय आहे, महत्त्वाचं आहे, असं पाठीमागं ज्ञानोबराय बोलत आलेले आहेत. आता ही जी ओवी आहे, अर्थ बोलाची वाट पाहे, तेथ अभिप्रावोची अभिप्रायाते विये. भावाचा फुलवरा होत जाये मतीवरी, ही ओवी. आणि इथून पुढच्या काही ज्या ओव्या आहेत, त्या ओव्यातून ज्ञानोबराय त्या अवधानाचं आणखी महत्त्व आपल्याला सांगतात. अर्थ बोलाची वाट पाहे, तेथ अभिप्रावोची अभिप्रायाते विये. मतीवरी भावाचा फुलवरा होत जाय. ज्ञानोबराय म्हणतात, तुमचं जर अवधान असेल तर वक्त्याच्या मनामध्ये, बोलणाऱ्याच्या मनामध्ये अगोदर काय होईल, अर्थ स्फुरेल, अर्थ अगोदर प्रकट होईल. आणि तो अर्थ आपला आविष्कार होण्याकरिता शब्दांची काय करेल, वाट पाहिल. आतुरतेनं त्या शब्दांची काय करील, वाट पाहिल. अर्थ बोलाची वाट पाहे. बोल म्हणजे शब्द. अर्थ हा अगोदर प्रकट होईल. कोणाच्या मनामध्ये, त्या वक्त्याच्या मनामध्ये जर तुम्ही अवधान दिलं तर. आणि तो अर्थ, अगोदर प्रकट झालेला अर्थ नंतर शब्दाची काय करील, वाट पाहिल. पुन्हा तेथ अभिप्रावोची अभिप्रायाते विये. आणि असं ज्यावेळेस होईल त्यावेळेस अभिप्राय म्हणजे एक अभिप्राय दुसऱ्या अभिप्रायाला काय करील, प्रसवेल. म्हणजे माझ्या बोलण्याचा जो काही अभिप्राय असेल, तो अभिप्राय स्वतःहून दुसऱ्या अभिप्रायाला काय करील, जन्म देईल. अजून काय होईल, मतीवरी भावाचा फुलवरा होत जाये. मतीवरी म्हणजे बुद्धीवर, भावाचा फुलवरा. भाव म्हणजे जे व्याख्यानामध्ये आवश्यक असलेले जे नवरस आहेत, त्या नवरसांना व्यक्त करणारे जे विभाव, अनुभव, व्यभिचारी भाव वगैरे सांगितलेले आहेत, यांचा फुलवरा होईल. कुठं, बुद्धीवरती. नवरसी भरवी सागरू, करवी उचित रत्नांचे आगरू, भावार्थाचे गिरीवरू निफजवी माये. जी प्रार्थना सद्गुरुदेवांना केलेली आहे. आता या ग्रंथ रचनेसाठी आवश्यक असलेल्या ज्या काही गोष्टी आहेत, नवरस आहेत, उचित रत्नांचे आगरू किंवा अलंकारू म्हटलेलं आहे. आणि भावार्थ, त्या भावार्थाचे गिरीवर माझ्या बुद्धीमध्ये काय कर तू उपजव, किंवा माझे जे व्याख्यान असेल त्या व्याख्यानामध्ये ते उतरले पाहिजेत, अशी जी प्रार्थना केलेली आहे, ती प्रार्थना इथे आपोआप काय होईल, सफल होईल. आमच्या मतीवर, आमच्या बुद्धीवर या भावाचा काय होईल, आपोआप फुलवरा होत जाईल. लक्षात घ्या, यामध्ये क्रम कसा असतो, शब्द, अर्थ, त्यानंतर मग त्याची तात्पर्य, अभिप्राय, असा हा काय आहे, क्रम आहे. आपण सामान्य लोक ज्यावेळेस बोलतो त्यावेळेस आपण बोलत असताना
आपला एक क्रम आहे, शब्द आणि त्या शब्दांचा नंतर अर्थ, आणि तो अर्थ झाल्यानंतरही त्याच्या मागचा अभिप्राय, तात्पर्य, त्याच्या मागचे भाव काय आहे नेमका, हा असा काय आहे क्रम आहे. पण ज्याला गुरुकृपा प्राप्त आहे, ज्या वक्त्याच्या समोर असलेले सुज्ञ जाणकार असे श्रोते ज्यावेळेस एक चित्तपूर्वक काय करतील, त्या वक्त्याचं बोलणं श्रवण करतील, ऐकतील, त्यावेळेस त्या ऐकून घेण्याने, त्या अवधानाने तो जो वक्ता आहे त्याला आता त्या अर्थाची वाट पाहावी लागणार नाही. त्याच्या शब्दांना तो अर्थ अगोदर प्रकट होईल आणि त्या अर्थच काय करील, अर्थ बोलाची वाट पाहे. तो अर्थच आता वाट पाहिल की कधी शब्द आता बाहेर येतात म्हणून. आपला क्रम कसा आहे मी सांगितलं. ही उभी अतिशय काय आहे, महत्वाची अशी आहे, ती खूप त्याच्यामध्ये रहस्य असं दडलेलं आहे. आपल्याला मनामध्ये आलेले विचार व्यक्त करण्याकरिता काही शब्दांची आपण योजना करतो, त्या शब्दांच्या माध्यमातून वाक्यरचना करून आपण बोलतो आणि ते बोलल्यानंतर मग लोक त्या आपल्या बोललेल्याचा काय करत असतात, प्रसंगानुरूप अर्थ घेत असतात. लक्षात होतं का? म्हणजे अगोदर शब्द आणि मग नंतर काय अर्थ. परंतु जे महात्म्य असतात, गुरु कृपा प्राप्त जो कोणी साधक असतो, त्याचं जे बोलणं असेल तो अर्थ अगोदर प्रकट होतो आणि तो अर्थच काय करतो, बोलाची काय करतो, वाट पाहत असतो. अर्थ बोलाची वाट पाहे. मी बोलून गेलो, सामान्य जी लोक आहोत आपण, आपल्या मनामध्ये आलेले जे विचार आहेत ते व्यक्त करण्याकरिता आपण काय करतो, योग्य शब्द निवडतो. आपल्याला ते योग्य शब्द देखील काय होत नाहीत, सुचत नाहीत की नेमका तो विचार कसा व्यक्त करावा. पण गुरुकृपा प्राप्त झालेला जो कोणी भाग्यवान पुरुष आहे त्याचं मात्र या संपूर्ण शब्दसृष्टीवरच काय होतं, प्रभुत्व एक प्रकारे त्याला प्राप्त होतं आणि त्याच्या मनातील जे विचार आहेत ते आपोआपच काय करतात, योग्य शब्दांनी बाहेर पडत असतात. आपण शब्दांच्या बाबतीमध्ये काय असतो, दरिद्री असतो. आपल्याला कोणत्या प्रसंगी आपल्या मनातील विचार व्यक्त करण्याकरिता कोणत्या शब्दात ते व्यक्त करावे याचा आपल्याला विचार करावा लागतो. विचारांना व्यक्त करण्यासाठी कोणते शब्द योजावेत याचाही आपल्याला काय करावा लागतो, विचार करावा लागतो. तरी देखील आपल्याला ते शब्द मिळत नाहीत, कारण शब्दाच्या बाबतीमध्ये आपण दुर्बळ आहोत आणि दरिद्री आहोत एक प्रकारचे. पण जे संत पुरुष आहेत, महात्मे आहेत, आम्हा घरी धन, शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्न करू, है ना, असं म्हटलेलं आहे. शब्दाची आमोचा जीवाचे जीवन, शब्दे वाटू धन जन लोका. ही शब्दसृष्टी त्यांची सेवा करण्यासाठी काय असते, तत्पर असते. सर्व शब्दसृष्टीवर, शब्दमात्रावर त्यांचं काय आलेलं असतं, प्रभुत्व त्यांना प्राप्त झालेलं असतं. भवभूतींचा एक श्लोक आहे संस्कृत साहित्यामध्ये, लौकिकानाम ही साधूनाम अर्थम वाग अनुवर्तते ऋषीणाम पुनराद्यानाम वाचम अर्थो अनुधावती. त्यातील जे वाचम अर्थो अनुधावती हे जे पद आहे ना, ते इथं आपल्याला संगती त्याची लावता येते. अर्थ बोलाची वाट पाहे. त्या श्लोकाचा अर्थ तुम्हाला सांगतो. ते म्हणतात, लौकिकानाम ही साधूनाम, व्यवहारातील जी सामान्य असलेली सज्जन मंडळी आहे. लक्षात आलं का, तिथं साधू शब्द वापरलेला आहे त्यांनी. जी सज्जन लोक आहेत व्यवहारातील, दुर्जनांचा त्यामध्ये असज्जन लोकांचा विचारच केलेला नाही. जी सज्जन मंडळी आहेत त्यांना सुद्धा अगोदर त्यांचे शब्द येतात आणि मग अर्थ अनुवर्तते. अर्थ त्याचं काय करतो, अनुवर्तन करतो. ते अर्थ त्या शब्दाच्या पाठीमागं जातो. लौकिकातील जी सामान्य साधारणतः सज्जन असलेली माणसं आहेत त्यांच्या सुद्धा वाणीचं अनुसरण कोण करतो, अर्थ करतो. लक्षात येत आहे का, त्यांचेही अगोदर शब्द प्रकट होतात आणि मग अर्थ. आणि जे ऋषीणाम पुनराद्यानाम, जे श्रेष्ठ असे ऋषी आहेत म्हणजे महान पुरुष आहेत, त्यांचं मात्र वाचम अर्थो अनुधावती. त्या अर्थाचं अनुसरण कोण करतात, शब्द करतात. म्हणजे शब्द अगोदर प्रकट होतात, अर्थ अगोदर प्रकट होतो
आणि तो अर्थ त्या बोलण्याची काय करत असतो, वाट पाहत असतो की हा महात्मा आता आपण जे प्रकट झालेलो अर्थ आहोत त्याला व्यक्त करण्यासाठी कोणत्या शब्दामध्ये बोलेल, तो अर्थच काय करत असतो, वाट पाहत असतो. इथं सामान्यतः सज्जन असलेले आणि अतिशय श्रेष्ठ असलेले पुरुष अशी गोष्ट सांगितलेली. अगदी जे अतिसामान्य लोक आहेत त्यांचा इथं विचारच केलेला नाही, कारण ते बोलले तरी त्या बोलण्यालाही अर्थ नसतो. लक्षात आलं का? जरी बोलले तरी त्या बोलण्यालाही, त्या शब्दालाही कुठल्याही प्रकारचा अर्थ नसतो. जे बोलण्याची राणी हिंडता नायकी जे फळली अक्षराची वार्ता. दिवसभर एखाद्या शेतात तो फिरलाय पण त्याला त्या काहीही मिळालं नाही. त्याचं ते फिरणं जसं व्यर्थ होऊन जावं तसं सामान्य माणसं बोलण्याची राणी हिंडता या बोलण्याच्या रानामध्ये फिरतच राहिले, म्हणजे नुसते बोलतच राहिले तरी देखील नायकी जे फळलिया अक्षराची वार्ता, अक्षराची वार्ता फळलिया नायकी जे, त्या अक्षरांना काही फळ आलंय असं कुठं ऐकण्यात गेलेलं नाही. पण जे महात्मे आहेत त्यांचं मात्र त्यांनी सांगितलं अर्थ बोलाची वाट पाहे. आपण सामान्य लोकांना आपल्याला विचार करावा लागतो कोणत्या ठिकाणी कोणत्या शब्दांची योजना केली म्हणजे मग अपेक्षित अर्थ त्यातून काय होईल, प्रकट होईल. आणि कधी कधी कितीही कौशल्याने आपण शब्द योजना केली, आपले विचार शब्दात बांधण्याचा आपण प्रयत्न केला, शब्दांद्वारे ते व्यक्त करण्याचा प्रयत्न केला, तरी देखील ते बोलणं काय होऊन जातं, निरर्थकच होऊन जातं, त्याला काहीही अर्थ असत नाही. पण महापुरुषांच्या बाबतीमध्ये मात्र तसं नाही. तयाचे बिसाट शब्द सुखे म्हणो येती वेद. ते सहज जरी बोलले तरी वाचा बोलो वेदनीती. वेदनीतीचाच उच्चार, वेदातील रहस्यांचाच उच्चार त्यांच्या मुखातून होत असतो. तो महात्मा कोणाशीही बोलला तरी देखील ज्ञानोबराय म्हणतात की त्याचं प्रेम काय होतं, पुढं पाझरतं आणि अक्षरे काय होतात, मागून चालतात. कृपा आधी प्रकट होते आणि शब्द नंतर प्रकट होतात. पुढा स्नेह पाझरे, मागा चालती अक्षरे, शब्द पाठी अवतरे, कृपा आदी. पुढा स्नेह पाझरे, तो स्नेह, ते प्रेम, तो त्या जीवाबद्दलचा असलेला कळवळा, तो काय होतोय, तो अगोदर निर्माण होतोय, तो पुढं चालतोय आणि त्याच्या मागं मागं काय होतात, अक्षरे चालतात. आपली नुसती कळवळा व्यक्त करणारी अक्षर चालतात पण त्याच्या मागं काही स्नेहही नसतो, पुढेही स्नेह नसतो. लक्षात आलं का? संतांचं काय सांगितलं त्यांनी, पुढा स्नेह पाझरे. त्यांचा स्नेह, ते प्रेम पुढं पुढं चालतं आणि मग त्याच्या मागं काय होतात, अक्षरे चालत असतात. आणि शब्दपाठी अवतारे कृपा आदी, त्यांची कृपा आधी आपल्यावरती होते आणि मग त्याच्या मागून काय होतात, ते कृपा व्यक्त करणारे शब्द प्रकट होत असतात, असं ज्ञानोबरायांनी म्हटलेलं आहे. ज्ञानोबराय म्हणतात की तुमचं जर अवधान असेल, श्रोत्यांना, समोर बसलेल्या संत पुरुषांना ते म्हणतात, तुमचं जर अवधान असेल माझ्या बोलण्याकडं किंवा कोणाही वक्त्याच्या बोलण्याकडं, तर जो बोलणारा आहे त्याच्या मनामध्ये अगोदर अर्थ स्फुरेल, अर्थ अगोदर प्रकट होईल आणि नंतर तो अर्थच प्रकट होण्याकरिता काय करील, शब्दांची आतुरतेने वाट पाहिल. अर्थ बोलाची वाट पाहे. तेथ अभिप्रावोची अभिप्रायाते विये. त्यावेळी काय होतं, एक अभिप्राय दुसऱ्या अभिप्रायाला काय होतो, जन्म देतो, तो दुसऱ्या अभिप्रायाला तो प्रकटवत असतो. त्यांच्या मुखातून निघालेले शब्द हे सिद्धांत प्रतिपादकच असतात. ते बोलले म्हणजे तो सिद्धांतच झाला. लक्षात आलं का? ते आपण पाहून आलो, महापुरुष जे काही बोलेल ती एक काळ्या दगडावरची काय होऊन जाते, अरे सद्विस्तू लीलया प्रोक्तम शिलालिखितम अक्षरम. सहज जरी तो लीलेने जरी बोलला तरी देखील ती काय होऊन जाते, म्हणजे दगडावरील ते शिलालेख होऊन जातो, म्हणजे ते कायमचं होऊन जातं, तो सिद्धांतच होऊन जातो, तो या समाजासाठी एक मार्गदर्शक, ते एक तत्वच होऊन जातं. आता तुकोबाराय जे बोलले ते बोलले म्हणजे काय, तुकाराम महाराजांचा गाथा. ज्ञानोबाराय जे बोलले ते बोलले म्हणजे काय, ही ज्ञानेश्वरी किंवा अन्य असलेले ग्रंथ. नाथ महाराज, अन्य संत जे बोलले म्हणजे त्यांचं असलेलं जे उपलब्ध असलेलं वाङ्मय. त्याहून ते अन्य काही बोलले का? आता मला एका महात्म्याने सांगितलं होतं, जरी आता एखाद्याने साधना केली की तुकोबाराय भेटलेच पाहिजे, जसं निळोबारायांनी साधना केली आणि प्रत्यक्ष तुकाराम महाराजांनी त्यांना दर्शन दिलं, हात ठेविला मस्तकी, प्रसाद देऊन केले सुखी, असं म्हटलेलं आहे ना.
तसं जरी एखाद्या साधकाने प्रचंड साधना करून प्रत्यक्ष ज्ञानोबराय म्हणा किंवा जगद्गुरु तुकाराम महाराजांना जरी त्यांनी अवतरित होण्यास भाग पाडलं आणि ते त्याच्या पुढं प्रकट झाले आणि त्याच्याशी काही बोलले, त्याला काही उपदेश केला, तरी देखील ते बोललेलं जे असेल ते गाथ्यामध्ये सांगितल्यापेक्षा वेगळं असेल का त्याच्यातच कुठंतरी आलेलं असेल? लक्षात आलं? जर वेगळं असेल तर मग गाथा अपूर्ण म्हणावं लागेल, पण गाथा तर अपूर्ण नाही. लक्षात आलं का? आणि जर तेच बोललेले असतील तर मग प्रत्यक्ष त्यांनी येऊन आपल्याशी बोलावं याची खटाटोप कशाला करायचा? गाथाच निष्ठेने वाचला तर. लक्षात आलं का? असं त्यांनी सांगितलं होतं. ज्ञानोबा आपल्या समोर प्रकट झाले आणि आपल्याला काही 4 शब्द त्यांनी सांगितले, तर त्यांनी ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, गाथा, हरिपाठ, चांगदेव 65 यामध्ये जे सांगून ठेवलंय त्याहून काही वेगळं सांगतील का? वेगळं सांगणार नाही. त्यात जे सांगितलंय त्यातलंच आपल्या अधिकारानुसार त्या प्रसंगानुसार आपल्याला सांगतील. वेगळं तर काही बोलणार नाहीत. म्हणजे ते जे बोलले ते काय आहे? शब्दबद्ध झालेलं आहे आणि तो काय होऊन गेलेला आहे? एक अटळ सिद्धांतच होऊन गेलेला आहे. आपण पाहतो त्यांच्या शब्दामध्ये आपल्याला काही अन्यथा करता येईल का? करता येणार नाही. ज्ञानेश्वरी पाठी जो ओवी करील मराठी, त्याने अमृताचे ताटी जाण नरोटी ठेविली, तसं ते आपलं करणं होईल. आपण म्हटलो ना इथं हा अनुस्वार आहे, हा जरा मला काही बरोबर वाटत नाही, तर ते आपण ते काढून टाकणं हे कसं होईल? त्या अमृताच्या ताटात काय ठेवलं? नरोटी वाटी म्हणून ठेवली, असं हे हास्यास्पद आणि विपरीत आपलं ते वागणं होईल. म्हणजे ते जे बोलतील तो काय होईल? सिद्धांतच होईल. जसा सामान्य मनुष्य 4 तास बोलला तरी त्यात एक सुद्धा वाक्य असं कायमचं घेण्यासारखं असू शकत नाही. लक्षात आलं का? आणि जरी आपल्याला तात्कालिक वाटलं अरे हे बरोबर बोलले, लोक सांगतात ना, अनेक विनोदी जे कीर्तनकार आहेत ना, ज्यांनी संप्रदायाचं पूर्ण वाटोळं करून टाकलं, त्यांच्या बाबतीत सुद्धा जगातील लोक बोलतात ते काय खोटं बोलतात का? ते सांगतात ते बरोबरच आहे. अरे बरोबर आहे ते, ही गोष्ट खरी, पण ती व्यावहारिक पातळीवर तुम्हाला तुमची आध्यात्मिक उंची वाढवण्याकरिता त्या बोलण्याचा उपयोग काय आहे जे तुम्हाला ठाऊक आहे तेच त्याने सांगितलं. आणि शास्त्राचं किंवा संतांचं कर्तव्य काय आहे? जे मानवी बुद्धीला अनाकलनीय आहे, लक्षात आलं का, जे माणसाच्या बुद्धीला कळणं शक्य नाही ते कळून देणं हेच शास्त्रत्व सांगितलेलं आहे ना. लक्षात आलं का? अज्ञात ज्ञापकत्वम शास्त्रस्य शास्त्रत्वम. जी गोष्ट मनुष्य बुद्धीला स्वतःहून कळणं अशक्य आहे, काहीही झालं आणि कितीही प्रचंड बुद्धिमत्ता त्याला लाभलेली असली तरी देखील त्याला जी गोष्ट कळणं शक्य नाही ती त्याला कळवून देणं हे तर त्या शास्त्राचं शास्त्रत्व आहे. आणि संतांचं संतत्वही त्यातच दडलेलं आहे. जे तुम्हाला ठाऊक आहे तेच त्याने सांगितलं, त्याच्यात संतत्व आलंच कुठं? लक्षात आलं? नाटकं असतात, तमाशे असतात, कथा कादंबऱ्या असतात, ही मनोरंजनाची जी काही साधनं आहेत त्यामध्ये काय असतं? तुमच्या संसाराचंच काय केलेलं असतं? वर्णन केलेलं असतं, जे की तुम्हाला ठाऊकच असतं. जे ठाऊकच आहे तेच पुन्हा ऐकणं किंवा तेच वाचणं, त्याच्यामध्ये काही आपली आध्यात्मिक, नैतिक, धार्मिक अशी काही उन्नती होईल का? आपण नीतिमार्गाने पुढं जाऊ, आपल्यात काहीतरी नीतिमत्ता येईल, सद्गुण येतील, दुर्गुण दूर होतील, असं काही त्या गोष्टींनी होईल का? होणार नाही. तसं जर असतं तर संत पुरुषांनी हे जे ग्रंथ निर्माण केले यामध्ये सिद्धांत सांगण्याच्या ऐवजी काय केलं असतं? कथाच लिहिल्या असत्या. पण कथा लिहिल्यात का? कादंबऱ्या लिहिल्यात का? त्यांना लिहिता येत नव्हत्या का? नाही. पण त्यांचा प्रत्येक शब्द हा काय आहे? सिद्धांत आहे. तो का सिद्धांत ठरला? तर ज्ञानोबा म्हणतात की तुम्हासारख्या श्रोत्यांनी जर अवधान दिलं, ऐकलं, तर तो जो बोलणारा आहे त्याच्या बोलण्यातून तेथ अभिप्रावोची अभिप्रायाते विये, त्यांच्या बोलण्यातून अभिप्रायच प्रकट होतील, रहस्यच प्रकट होतील, त्यातून सिद्धांतच प्रकट होतील आणि ते सिद्धांतच पुन्हा दुसऱ्या सिद्धांताला काय करतील? जन्म देतील. वैकुंठवासी घुले बाबा नेहमी सांगायचे की संत वाङ्मयाची आवश्यकता ही जसजसा काळ पुढं जाईल तशी तशी अधिकच वाढणार आहे. पण ती कळाली पाहिजे आपल्याला की आपल्याला त्याची अत्यंत आवश्यकता आहे. म्हणून तुम्ही व्यवहारामध्ये जसा काळ बदलतो तसतशा गरजेच्या काही गोष्टी वाढत असतात. लक्षात आलं का? आणि त्या तुम्ही स्वीकारता देखील. ज्या गोष्टी अगोदर चैनीच्या वाटत होत्या त्याच पुन्हा नंतर काय होतात? गरजेच्या वाटू लागतात आणि तुम्ही ती गरज म्हणून स्वीकारता देखील. जसा समाजात बदल होईल तसंच स्वतःला त्यामध्ये ढाळण्याचा काय करतो आपण? एक प्रकारे प्रयत्न करतो.
अहो मग जर जसजशी आवश्यकता पडेल तसतसं व्यवहारातील अनेक गोष्टींचा स्वीकार जर आपण आपल्या जीवनात करत असू तर संत वाङ्मयाची आवश्यकता आपल्याला जीवन जगताना पदोपदी पडते. पण आपल्याला ती आवश्यकता वाटत नाही. ही गोष्ट आपलं काय आहे ते मोठं दुर्दैव आहे. ते सांगायचे जसजसा काळ पुढं जाईल तसतसं ह्या संत वाङ्मयाची यातील सिद्धांताची यामध्ये सांगितलेला केलेला जो उपदेश आहे त्याची अधिकात अधिक गरज मानवाला पडणार आहे. म्हणून गोष्ट सांगायची काय, तेच अभिप्रावोची अभिप्रायाते वे. ते बोललेले ते तर सिद्धांतच, पण तो सिद्धांतच स्वतःहून दुसऱ्या सिद्धांताला काय करतोय, जन्म देतोय. सिद्धांताची गोष्ट सोडूनच द्या, ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेले जे दृष्टांत आहेत केवळ त्या दृष्टांताचाच जर आपण विचार केला तर अनेक दृष्टांत हे आज सिद्धांत होऊ पाहत आहेत. त्यांनी सांगितलेले सिद्धांत हे अबाधितच आहेत, यात नवल नाही. ते दुसऱ्या सिद्धांताला जन्म देतील यातही काही नवल नाही. पण त्यांनी जे एक उदाहरण म्हणून सांगितलेले आहेत, केवळ समजून सांगण्याकरिता जे दृष्टांत सांगितलेले आहेत ते दृष्टांत सुद्धा आज आणि इथून पुढच्या काळामध्ये सिद्धांत झालेले आहेत. लक्षात आलं का? आता याचा विचार खूप मोठा होईल. ज्ञानोबारायांनी अनेक ठिकाणी दृष्टांत देताना जुन्या काळातील जो व्यवहार असायचा त्या लौकिक व्यवहारातील दृष्टांत दिलेले आहेत की नाही, दिलेले आहेत. वेद हा परमात्म्याचं वर्णन करण्याच्या बाबतीमध्ये तो जसा आहे तसं काही त्याचं वर्णन करू शकत नाही. फक्त तो असा नाही एवढंच सांगू शकतो. हे सांगण्याकरिता त्यांनी एक दृष्टांत दिलेला आहे. एक पूर्वीच्या काळी कमी वयातच त्या मुलींची काय व्हायची, लग्न व्हायची. असंच एका मुलीचं लग्न झालेलं असताना, ती माहेरला आलेली असताना, तिचा जो पती आहे तोही आलेला असताना, त्याच्यासोबत त्याचे मित्र मंडळी आलेले असताना, ते एका बैठक घरात बसलेले असताना त्या मुलीच्या मैत्रिणींनी विचारलं, तुझा पती कोण आहे? त्या खिडकीतून आम्हाला सांग म्हणून. तर ती काही सांगायला तयार होईना. त्यावेळेस त्या मैत्रिणीनंच मग तो आहे का, तो आहे का, तो आहे का असं त्याच्याकडं हात करून बोट करून सांगायची. त्यावेळेस जो पती नाही पण त्याच्याकडे बोट केलेलं आहे त्यावेळेस ती काय म्हणायची, नाही, हा नाही, हा नाही, हा नाही. आणि जो पती होता त्याच्याकडे बोट केल्यानंतर ती होही म्हटली नाही, फक्त काय म्हटली म्हणजे बोललीच नाही, शांत राहिली. आणि त्या बाकीच्या मुलींनी समजून घेतलं की हाच तिचा काय आहे, पती आहे. हा दृष्टांत दिलेला आहे. आता ती उभी मला बाळा म्हटलेला शब्द म्हणजे त्या बालिकेला. आता हा जो दृष्टांत दिलेला आहे ना, हा खरंच काय आहे, एक प्रकारे सिद्धांत आहे. ही वागण्याची काय सांगितलेली आहे त्याच्यामध्ये रीतीवर. आताच्या लोकांना, आताच्या स्त्रियांना पटणारही नाही या गोष्टी. लक्षात, स्त्री स्वातंत्र्याच्या नावाखाली मोठा गदारोळ काय झालेला आहे, चाललेला आहे. त्यामुळं त्याबद्दल न बोलणंच बरं. मला सांगायची गोष्ट ही की त्यांनी जे बोललेलं आहे ते सिद्धांतच आहेत. ते सिद्धांतच दुसऱ्या सिद्धांताला प्रसवतील हेही खरं. आणि त्यांनी सांगितलेले दृष्टांतच काय होऊ पाहत आहेत, सिद्धांत होऊ पाहत आहेत. असं म्हणून तिथं ते म्हटलेले, तेच अभिप्रायाची अभिप्रायाते विये. एक अभिप्राय दुसऱ्या अभिप्रायाला काय करील, प्रसवेल. भावाचा फुलवरा होत जाये मतीवरी. या मी बोलून घे, नवरसांना व्यक्त करणारे जे विभाव, अनुभाव, व्यभिचारी भाव वगैरे यांचा फुलवरा आपल्या त्या वक्त्याच्या बुद्धीवर होत जाईल, होईल. नवरसी भरवी सागरू करी उचित रत्नांचे अलंकारू भावार्थाचे गिरीवरून निफजवी माय, असं जे म्हटलेलं आहे. हे साहित्य निर्माण करण्याकरिता, हे वाङ्मय निर्माण करण्याकरिता या नवरसांची, उचित अशा अलंकारांची, भावार्थाची काय आहे, आवश्यकता आहे. आणि तिथं श्री गुरुदेवांना त्यांनी विनंती केलेली आहे 12व्या अध्यायामध्ये सुरुवातीला. इथं मात्र ज्ञानोबा काय म्हणतात की तुम्ही जर अवधान दिलं तर तो जो वक्ता आहे त्याच्या वाणीतून निघणारे जे शब्द आहेत ते सिद्धांत प्रतिपादकच ठरतील आणि तेच काय करतील, आणखी सिद्धांताला जन्म देतील आणि बुद्धीवरती काय होईल, भावार्थाचा फुलवर. हा, न बोलणी बोलणेवर. हा, बाळापती शिरूप करे. हा, अचर्चा. तो अचर्चा असलेला जो परमात्मा ज्याच्याबद्दल बोलता येत नाही त्याच्याविषयी न बोलता देखील ती काय करत असते, त्याचं दर्शन आपल्याला घडवून देत असते. अर्थ बोलाची वाट पाहे, तेच अभिप्रावोचे अभिप्राय ते वी.
भावाचा फुलवरा होत जाई मतीवरी. म्हणून संवादाचा सुवावो ढळे, तरी हृदय काशा सारस्वत ओळे. आणि श्रोता दुश्चित्त तरी वितुळे, मांडला रस. म्हणून संवादाचा सुवावो ढळे, तरी हृदय काशा सारस्वत ओळे. आणि श्रोता दुश्चित्त तरी मांडला रस वितुळे. ज्ञानोबा म्हणतात म्हणूनच संवादाचा सुवावो ढळे. संवाद श्रोता आणि वक्ता यांच्यामध्ये प्रश्नोत्तर रूप जो काय होणार आहे, संवाद होणार आहे, तो संवादाचा सुवावो म्हणजे अनुकूल असलेला वारा, तो ढळे म्हणजे वाहू लागला. जर श्रोत्यामध्ये आणि वक्त्यामध्ये चांगल्या रीतीनं काय होऊ लागला, सुसंवाद होऊ लागला, प्रश्नोत्तर रूपाने त्यांची चर्चा चालली, तर हाच काय आहे, अनुकूल असा काय आहे, वारा आहे. श्रोता आणि वक्ता यांच्यामध्ये होणारा परस्परातील संवाद हाच जणू कोणी काय आहे, अनुकूल असलेला वारा आहे. आणि त्या वाऱ्याच्या योगाने काय होईल, तरी हृदय काशा सारस्वत ओळे. मग असा अनुकूल वारा जर वाहू लागला तर हृदयाकाशाकडे म्हणजे त्याच्या हृदयामध्ये, त्याच्या अंतःकरणामध्ये सारस्वत ओळे म्हणजे हे साहित्य रूपी मेघ म्हणजे ढग तिकडं वळतात. गोष्ट काय आहे, वाऱ्यामध्ये दोन प्रकार, एक अनुकूल वारा आणि एक प्रतिकूल वारा. अनुकूल वारा काय करतो, इतस्ततः इकडं तिकडं पसरलेले जे ढग आहे ते काय करतो, एकत्रित आणतो आणि मग काय होतो, पाऊस पडतो. मग त्या वाऱ्याला काय म्हटलं जातं, सुवावो म्हणजे चांगल्या रीतीनं वाहणारा वारा, योग्य असलेला वारा, अनुकूल असलेला वारा, उपयोगी असलेला वारा. आणि दुसरा जो वारा आहे तो प्रतिकूल, तो काय करतो, चांगले पावसाचे चिन्ह दिसत असताना सुद्धा, आता 1 मिनिट भरात पाऊसच पडेल की काय असं वाटत असताना अचानकच वारा सुटतो आणि ते ढग काय करतो, दूर घेऊन जातो. तो काय झाला, प्रतिकूल असलेला वारा. इथं सुवावो म्हटलेलं आहे, त्याला आपण दुर्वावो म्हणू. लक्षात ज्ञानोबा म्हणतात, संवाद रूपी हा जर अनुकूल वारा सुटला म्हणजे श्रोता आणि वक्त्यामध्ये चांगला सुसंवाद घडला, चांगल्या रीतीनं प्रश्नोत्तर चालले, त्यांचं व्याख्यान चांगल्या रीतीनं चाललं, तर मग काय होतं, तर हे सारस्वत म्हणजे साहित्य रूपी जे मेघ आहेत, सिद्धांत रूपी जे मेघ आहेत, ते कुठे वळतात, ते अंतःकरणाकडे वळतात. म्हणजे तो जो वक्ता आहे त्याच्या हृदयामध्ये हे सगळे मेघ काय होतात, एकत्रित येतात. कशाकरता, पाऊस पडण्याकरिता, चांगला वर्षाव होण्याकरिता. आणि श्रोता दुश्चित्त, आणि जर श्रोता कसा असेल, चंचल चित्ताचा असेल, है ना, अगदी रोजाने आणून बसवल्यासारखा असेल, तुमच्यासारखा नसेल, लक्षात आलं का, तर काय होतं, ते म्हणतात तरी मांडला रस वितळे. तर वक्त्याने उत्कृष्ट पद्धतीनं आविष्कारलेला जो रस आहे, चांगले कौशल्याने, अगदी कष्टाने, मेहनतीनं जो एक रस निर्माण केला व्याख्यानामध्ये, तो रस देखील काय होतो, वितळून जातो, सारा विस्कळीतपणा होतो. लक्षात आलं का, तो प्रचंड मेहनत करून, अभ्यास करून, उत्कृष्ट रीतीनं बोलण्यात निष्णात असलेला वक्ता जरी येऊन बसला, पण त्याच्या पुढं सर्व जे श्रोते आणून बसवलेले आहेत ते कसे आहेत, चंचल चित्ताचे जर असले, त्याच्या बोलण्याकडे कुठल्याही प्रकारचं लक्ष नसलेले, पण एक औपचारिकता पाळावी म्हणून येऊन बसलेले. लक्षात आलं, हा आला म्हणून मग हा आला, लक्षात आलं, तर मग तो मांडलेला रस सुद्धा काय होऊन जातो, वितळून जातो. असा या ओवीचा काय आहे, अर्थ आहे. म्हणून संवादाचा सुवावो ढळे. संवाद म्हणजे चर्चा, प्रश्नोत्तर रूप संभाषण, परस्परामध्ये बोललेलं. शास्त्रीय जे भाषण असतं त्याचे 3 प्रकार सांगितलेले. किती प्रकार, 3 प्रकार. वाद, जल्प आणि वितंड असे त्याचे काय आहेत, प्रकार आहेत. एक तर काय असतो, वाद म्हणजे संवाद. दुसरा काय असतो, जल्प. आणि तिसरा काय असतो, वितंड. तर मग वाद कशाला म्हणायचं, तत्व निर्णय करण्याच्या हेतून काहीतरी त्यातून आपल्याला सिद्धांत मिळवायचा आहे, काहीतरी सिद्धांताप्रत आपल्याला पोहोचायचंय, या हेतून
आणि निराग्रहाने कुठल्याही प्रकारचा आग्रह न ठेवता चर्चेतून जे काही निष्पन्न होईल ते आपल्याला प्राप्त करायचंय अशा हेतून जर चर्चा केली तर त्याला काय म्हणतात? वाद म्हणतात किंवा संवाद म्हणतात. वाद शब्दाचा अर्थ भांडण नका घेऊ, आहे ना. वादे वादे जायते वैरवन्नी असाही एक श्लोक आहे. म्हणजे बोलत बोलत गेलं की वैर वाढतं. पण इथं तो वाद नाही घ्यायचा. इथं कोणता वाद घ्यायचा? वादे वादे जायते तत्वबोध आहे का नाही, हा संवाद घ्यायचा. तत्वनिर्णयाच्या इच्छेनं आणि कुठल्याही प्रकारचा दुराग्रह न बाळगता जे प्रश्नोत्तर केलं जातं, परस्परामध्ये संभाषण केलं जातं, त्याला म्हणायचं संवाद. त्याला काय म्हणायचं? संवाद. दुसरा सांगितला होता जल्प. जल्प शब्दाचा अर्थ आहे दुसऱ्याचं ऐकून न घेता, एक शब्द देखील त्याचा ऐकून न घेता हट्टाने काय करायचं? आपलंच मत खरं करण्याच्या उद्देशाने जे भाषण केलं जातं त्याला म्हणायचं जल्प. लक्षात आलं का? समोरचा काय म्हणतोय, त्याचं काय म्हणणं आहे हे काहीही ऐकून घ्यायचं नाही आणि हट्टपूर्वक बळच आपण काय करायचं? आपलंच सांगत राहायचं आणि आपलंच काय करायचं? शेवटी खरं करायचं. असा जर कोणी असेल तर त्याच्या त्या बोलण्याला काय म्हणतात? जल्प म्हणतात. आणि तिसरा आहे वितंड. वितंड शब्दाचा अर्थ आहे स्वपक्ष स्थापनहीन. म्हणजे आपल्याला काय नेमकं सांगायचंय हे सांगायचंच नाही. म्हणजे आपण कोणत्याही सिद्धांतावर आरूढ न राहता, आपलं कुठल्याही प्रकारचं ठाम मत नसताना केवळ दुसऱ्याच्या मताला दूषण देण्याकरिता, दुसरा बोललेला त्याला खोटं ठरवण्याकरिता जे बोललं जातं त्याला म्हणायचं, त्या भाषणाला काय म्हणायचं? वितंड म्हणतात. वितंड शब्द 13व्या अध्यायामध्ये ज्ञानोबरायांनी या जैन तत्वज्ञानांकरता वापरलेला आहे. पाखंडाचे कडे, नागवी लुंचिती मुंडे, नियोजिली वितंडे ताळाशी येते किंवा तळाशी येते असं पद आहे तिथं. पाखंडाचे कडे, ज्याला पाखंडी म्हटलं जातं. पाखंड म्हणजे वेदनिंदक, वेदाची निंदा करणाऱ्याला पाखंडी म्हटलं जातं. अशा पाखंडाचे ते काय आहेत? कडे आहेत. म्हणजे पाखंडाची हद्दच आहे. पुन्हा कशा काय करतात ते? नागवे, कपडे नाही घालत ना ते. ज्ञानोबराय कोणाला नाव न ठेवणारे पण तरी म्हटले नागवे. लुंचिती मुंडे, मुंडे म्हणजे डोक्यावरील केस काय करतात ते असे चिमट्याला धरून उपटून काढत असतात. आणि नियोजिली वितंडे ताळाशी येते. आणि जर त्यांना म्हटलं आमच्याशी वाद करा आणि वाद करून आपण काय करू? तुमचं खरं की आमचं खरं हे काय करू आपण ठरवू, तर काय करतात? लगेच भांडणावर येतात. वितंडे ताळाशी येते असं त्यांच्याबद्दल बोललेलं आहे. आता विषय आला तर सांगतो. त्यांना कसं बोललेले आहेत ज्ञानोबराय. ज्ञानोबराय म्हणतात जसं एखादी कुलीन स्त्री त्या बाजूने येत असेल रस्त्याच्या आणि या बाजूने कुणी एखादा नग्न असलेला पुरुष, अंगावर कुठल्याच वस्त्र नसलेला जर जात असेल तर ती जशी लाजून काय होती? पाठीमोरी होते. त्याच्याकडं पाठ फिरवून त्या दिशेने चालू लागते. हे घडतं ना समाजामध्ये. अगदी तसंच यांना बघून या नागव्यांना बघून श्रुतीनं काय केली? श्रुती पाठीमोरी झाली म्हटली. यांच्याकडं पाठ फिरवली. चला जाऊ द्या. लक्षात आलं का? नग्नता. वाद, जल्प आणि वितंडा हे शास्त्रीय भाषणाचे 3 प्रकार आहेत. इथं ज्ञानोबरायांनी पहिला जो प्रकार आहे वाद म्हणजे संवाद त्याचं वर्णन केलेलं आहे. म्हणून संवादाचा सुवाओ ढळे. संवाद होणं, सुसंवाद होणं, परस्परामध्ये प्रेमाने काय होणं? प्रश्नोत्तर होणं. कोणामध्ये? वक्ता आणि श्रोत्यामध्ये. हा जो संवाद आहे हाच जणू कोणी अनुकूल असलेला वारा आहे, योग्य असलेला वारा आहे. आणि योग्य वारा नेहमी काय करतो? तर इकडं तिकडं पांगलेले ढग काय करतो? एकत्रित आणतो पाऊस पाडण्यासाठी. तसं जर हा सुसंवाद झाला तर हा सुसंवाद रूपी सुवावो म्हणजे योग्य असलेला वारा काय करील? ढग गोळा करील. मग ढग कोणते गोळा करील? तर सिद्धांत रूपी काय करील? ढग काय करील? गोळा करून आणील. कुठं आणील? आकाशात. पण कोणत्या आकाशात? हृदय आकाशात. कोणाच्या? त्या वक्त्याच्या. म्हणजे जर योग्य रीतीनं वक्ता आणि श्रोत्यांमध्ये प्रेमपूर्वक जर प्रश्नोत्तर होतील, असा संवाद होईल, तर त्या वक्त्याच्या मनामध्ये आणखी काय येतील? सिद्धांत येतील. लक्षात आलं का? म्हणून संवादाचा सुवाओ ढळे
तरी हृदय काशा सारस्वत ओळे. म्हणून श्रोत्यांचं मुख्य कर्तव्य असतं की तो जो त्याच्याशी चर्चा होणार, जे आपण श्रवण करणार, तो काय झाला पाहिजे, संवाद झाला पाहिजे, विवाद झाला नाही पाहिजे. लक्षात आलं? नाही तर हे कसं सांगितलं तुम्ही, इथं तर असं आलं, झाले भांडणं सुरू. लक्षात आलं? मग तो काय होईल, तो वारा अनुकूल नसेल, उलट आलेले ढग सुद्धा दूर होतील. लक्षात आलं का? म्हणून संवादाचा सुवाव ढळे तरी हृदय काशा सारस्वत ओळे आणि श्रोता दुश्चित्त. आणि याच्या उलट जर श्रोता कसा असेल, दुश्चित्त असेल, चंचल चित्ताचा जर असेल, तर मांडला रस वितुळे. चांगला निर्माण झालेला रस सुद्धा काय होतो, वितळून जातो. लक्षात आलं का? आपण आता 1 तासभर पाठ करत असतो, चर्चा करतो. याच्यात जर चंचल चित्ताचा असा कोणी दुश्चित्त असलेला कोणी जर श्रोता असेल, तर ते चांगलं चाललेलं जे व्याख्यान आहे ते सुद्धा काय होऊन जाईल, विस्कळीत होऊन जाईल. सुवाव म्हणजे अनुकूल वारा. सांगितलं वाऱ्यामध्ये काय असतात, 2 प्रकार असतात. एक इकडं इतरत्र पसरलेले ढग एकत्रित आणतात, पाऊस पाडतात. आणि काही वारे काय करतात, एकत्रित झालेले ढग सुद्धा पांगवून टाकतात. सुवावो मेघू सावरे जैसा चंद्रे सिंधू भरे तैसा मातला रसू आदरे श्रोतयांचेनी, असंही म्हटलेलं आहे. पण त्याप्रमाणे जेव्हा संवाद चालतो, म्हणजे आस्थापूर्वक प्रश्नोत्तर रूपी चर्चा चालते, त्यावेळेस वक्त्याला एक प्रकारचा काय होतो, उत्साहच प्राप्त होत असतो. म्हणून संवादाचा सुवावो ढळे तरी हृदय काशा सारस्वत ओळे आणि श्रोता दुश्चित्त तरी वितुळे मांडला रसू. मांडलेला रस सुद्धा काय होऊन जाईल, वितळून जाईल. एका कवीनं ब्रह्मदेवाला असं म्हटलं, कारण ब्रह्मदेवच आपल्या भाग्यामध्ये काही कर्मफळ लिहित असतो ना, की तुला हे भोगावं लागेल, हे भोगावं लागेल. तो कवी त्या ब्रह्मदेवाला म्हणतो, इतर कर्मफलानी यदृच्छया विलिख तानी सहे चतुरानन. हे चतुरानन, हे ब्रह्मदेवा, तू काय कर, यदृच्छया तुला वाटेल तसं, तुझ्या इच्छेला मनाला येईल तसं इतर कर्मफलानी विलिख, माझ्या नशिबामध्ये, प्रारब्धामध्ये तुला जे कर्मफळ लिहायचे असतील, काय दुःख मला द्यायचं असेल ते सर्व लिही. तानी सहे, त्या सर्वांना मी काय करील, सहन करील. पण एक गोष्ट मात्र, मालिख मालिख मालिख, लिहू नको लिहू नको लिहू नको. काय लिहू नको, अरसिकेशु कवित्व निवेदनम शिरसी मालिख मालिख मालिख. म्हणजे ते म्हणतो, तो म्हणतो ब्रह्मदेवाला, कोणतेही दुःख माझ्या प्रारब्धामध्ये तू टाक, मी ते सहन करील. पण ज्याला काही कळत नाही त्याला समजावून सांगायचं काम काय माझ्यावर टाकू नको. अरसिकेशु म्हणजे ज्याला याच्यात काहीही रस नाही, असा दुश्चित्त श्रोता जर असेल तर त्याला सांगण्याचं काम माझ्यावर टाकू नको. त्याच्या बदल्यात मी कोणतेही दुःख भोगायला तयार आहे. लक्षात आलं का? श्रोता दुश्चित्त तरी वितुळे मांडला रसू. लक्षात आलं का? अहो चंद्रकांत द्रवता कीर होय परिते हातवटी चंद्रिकी आहे. म्हणून वक्ता तो वक्ताची नोहे, किंवा वक्ताची पाठ आहे का तिथं, हा, म्हणून वक्ता तो वक्ता नोहे श्रोते निविन. काही ठिकाणी वक्ता तो वक्ताची नोहे श्रोते निविन असा पाठ आहे. ज्ञानोबा म्हणतात, अहो चंद्रकांत द्रवता होय किर परी ते हातवटी चंद्रिकी आहे. म्हणून वक्ता तो श्रोते निविन वक्ताची नोहे. ज्ञानोबा म्हणतात, अहो श्रोतेगण हो, चंद्रकांत द्रवता होय किर, म्हणजे चंद्रकांत मणी हा पाझरतो, तो पाझरणारा होतो, त्याला पाझर फुटतो. हे किर, किर म्हणजे खरं आहे. चंद्रकांत मण्याला पाझर फुटतो, हे काय आहे, खरं आहे. परी, पण ते हातवटी, त्याला ते पाझर फोडण्याचं काम कोणामध्ये आहे, चंद्रिकी आहे. ते चंद्रामध्येच आहे, दुसऱ्यामध्ये ते सामर्थ्य नाही. चंद्रकांत मण्याला पाझर फुटतो ही गोष्ट खरी असली तरी देखील त्याला पाझर फोडण्याला लावण्याचं जे कसब आहे, चातुर्य आहे, कौशल्य आहे, ती हातोटी आहे, कोणामध्ये आहे,
चंद्रामध्येच आहे. म्हणून वक्ता तो वक्ता नोहे, वक्ता तो श्रोतेनी विन वक्ता नोहे. म्हणून जो वक्ता आहे तो वक्ता श्रोत्यांशिवाय वक्ताच नाही. चांगलं ऐकून घेणारे जे श्रोते आहेत त्यांच्याशिवाय तो वक्ताच ठरू शकत नाही. त्याला वक्तेपणा त्याच्यामध्ये जो आहे तो कोणामुळे आहे? श्रोत्यांमुळे. श्रोते नसतील तर तो वक्ता नाही, विद्यार्थी नसतील तर तो शिक्षक नाही. लक्षात आलं? त्या शिक्षकाला शिक्षकत्व, आचार्यत्व कोणामुळे आहे? त्या विद्यार्थ्यांमुळे आहे. तसं वक्त्याला वक्तेपण हे कोणामुळे आहे? श्रोत्यांमुळे आहे. ज्ञानोबारायांनी या ओवीमध्ये व्याख्यानामध्ये श्रोत्यांचं किती महत्व असतं हे सांगितलेलं आहे आणि ते दृष्टांताने सांगितलंय. फार मार्मिक रीतीनं या ठिकाणी ज्ञानोबारायांनी सांगितलेलं आहे, दृष्टांत दिलेला आहे. 2 प्रकारचे मणी आहेत. किती प्रकारचे? 2 प्रकारचे. सूर्यकांत मणी आणि चंद्रकांत मणी. त्यांना नावं का तशी पडली? तर सूर्यकांत मणी म्हणजे काय? तर सूर्याची किरण ज्याच्यावरती पडल्याबरोबर ज्याच्यातून काय होतं? स्फुल्लिंग म्हणजे असं ठिणग्या बाहेर पडू लागतात. त्या मण्याला काय म्हणायचं? सूर्यकांत मणी. आणि चंद्रकांत मणी कशाला म्हणायचं? चंद्राची किरण ज्यावर पडली की त्याला पाझर फुटतो, त्या मण्याला काय म्हणायचं? चंद्रकांत मणी. जसं ते कमळ 2 प्रकारचे, सूर्यविकासिनी कमळ, चंद्रविकासिनी कमळ. सूर्य उगवला की विकसित होतं ते सूर्यविकासिनी कमळ आणि चंद्र उगवल्यानंतर जे विकसित होतं ते चंद्रविकासिनी कमळ. असे जसे कमळाचे 2 प्रकार तसे मण्याचे देखील 2 प्रकार, सूर्यकांत मणी आणि चंद्रकांत मणी. आता सूर्यकांत मण्याचं कसं आहे? सूर्याची किरण सूर्य उगवल्यानंतर तर सर्वच ठिकाणी पडतात. हे सामान्य दुसरी दगड आहे त्या दगडावरती देखील पडतात, पण त्यातून ठिणग्या निघतात का? कधी नाही. पण त्या सूर्यकांत मण्यावरती किरण पडल्याबरोबर त्यामधून काय होतं? उष्णता अशी बाहेर पडते, ठिणग्या काय होतात? बाहेर पडतात. जयाचे विवेक किरण संगे उन्मेख सूर्यकांतू फुणगे दीपले जाळीती दांगे संसाराची. 16व्या अध्यायात श्री गुरूंचं सूर्यरूपाने ज्यावेळेस वर्णन केलं, मावळवीत विश्वावासू नवल उदयाला चंडांशू अद्वयाब्जिनी विकासू वंदो. आता त्यावेळेस तिथं पुढं म्हटलेलं आहे जयाचेनी विवेक किरण संगे. हे जे श्रीगुरु आहेत हे श्रीगुरु सूर्य आहेत आणि त्या सूर्याची विवेकरूपी जी किरण आहेत ती विवेकरूपी किरणाच्या संबंधाने उन्मेख म्हणजे बुद्धिरूपी जो सूर्यकांत मणी आहे त्या मण्यातून निघणाऱ्या ज्ञानरूपी ज्या ठिणग्या आहेत त्या ठिणग्यांनी संसाराची दांगे जाळीती, म्हणजे संसाराची आरण्य काय केली? जाळून टाकली, असं तिथं रूपक केलेलं आहे. गोष्ट काय आहे? सूर्याच्या किरणाच्या संबंधाने, सूर्याच्या किरणाचा संबंध आला रे आला की त्या सूर्यकांत मण्यातून काय होतं? ठिणग्या बाहेर पडतात. हे जसं त्या सूर्यकांत मण्याचं, तसं चंद्रकांत मण्याचं इथं जे उदाहरण दिलेलं आहे त्या अहो चंद्रकांत द्रवता किर. होय, चंद्रकांत मण्याला पाझर फुटतो हे खरं आहे, पण परी ते हातवटी चंद्रिकी आहे, पण ती हातोटी ते चातुर्य कोणाचं आहे? चंद्रामध्येच ते चातुर्य आहे. असाच दृष्टांत योग वासिष्ठ ग्रंथामध्ये वसिष्ठ ऋषींनी रामाशी संवाद करताना दिलेला आहे. रामाला ज्यावेळेस ते बोलतात की हे माझ्या प्रिय पुत्र असलेल्या रामा, ज्याप्रमाणे चंद्राचे आल्हाददायक किरण पाहून चंद्रकांत मण्याला काय होतो? पाझर फुटतो, त्याचप्रमाणे तुझ्या अंतःकरणामध्ये विवेकामधून वैराग्य उत्पन्न झालं आहे. असं ते रामाला बोलत असताना तिथं त्यांचे उद्गार आलेले आहे. आप्तवानसी वैराग्यम विवेका संगजम सुत चंद्रकांत इवार्द्रत्वम लग्न चंद्रकरोत्करा. म्हणजे तिथं देखील हेच उदाहरण दिलेलं आहे की चंद्राच्या किरणांचा संबंध आला की त्या चंद्रकांत मण्याला काय होतो? पाझर फुटतो. पण तो जरी पाझरत असला तरी ते कौशल्य कोणाचं आहे? चंद्रच उगवला नाही आणि आपण त्याच्याजवळ दुसरे लाईट लावले हजारो तरी त्याला पाझर फुटेल का? फुटणार नाही. त्या चंद्राचंच ते कौशल्य आहे की त्या चंद्रकांत मण्याला काय होतो? पाझर फुटतो. तसं ते म्हणतात जो वक्ता आहे, जो प्रतिपादन करणार आहे, सिद्धांत बोलणार आहे, असा तो वक्ता, त्याला ते असलेलं वक्तेपण हे कोणामुळे आहे? श्रोत्यामुळे. श्रोतेच नसतील तर तो वक्ता वक्ताच नाही.
चंद्रच नसेल, चंद्राच्या किरणांचा स्पर्शच झाला नाही, तर तो सूर्यकांतमणी पाझरू शकणारच नाही, त्याला पाझरच फुटणार नाही. वक्ता तो म्हणून वक्ता तो वक्ता नोहे श्रोतेनी विन. श्रोत्यांशिवाय त्या वक्त्याला वक्ते पण नाही. उत्तम असलेला वक्ता उत्तम रीतीनं बोलेल हे खरं आहे, पण अवधान देणारे श्रोते असतील तर. श्रोते नसतील तर तो वक्ता वक्ता राहणार नाही. समोर कोणी असेल ऐकणार तरच तो बोलेल, आणि बोलला तरच काय ठरेल, वक्ता ठरेल. आणि कोणी नसताना जर बोलला तर तो वक्ता नाही ठरणार, तो बक्ता ठरेल. लक्षात आलं? झोपून दिल्याची बकबक चालली, कोणीच समोर नाही, आणि भाषण कोणाला देतोय आहे का, ते आपल्याला तयारी करतील नेण्याची. लक्षात आलं का? वक्ता हा वक्ता कधी होईल, जर त्याच्या समोर चांगल्या एकाग्र चित्ताने त्याचं श्रवण करणारे कोणी श्रोते असतील तर. नाहीतर मग तो कितीही मोठा वक्ता असला आणि श्रोते नसतील तर त्याचं ते बोलला तर ते काय ठरेल, बगबगच ठरेल. एक श्लोक आहे, किम करिष्यती वक्तारहा श्रोता यत्र न विद्यते नग्न क्षपणके देशे रजक किम करिष्यती. त्यांनी सांगितलं, दृष्टांत दिला. एका गावामध्ये एक जणाने दुकान टाकलं, कशाचं, कपडे धुवून इस्त्री करण्याचं, लॉन्ड्रीचं दुकान. आणि मोठी दुकान थाटली वगैरे, आणि एक महिना झाला एकही ग्राहक आलं नाही. त्यांनी चौकशी केली तर त्या गावात चौकशी केल्यानंतर कळालं की या गावातले लोक कपडेच घालीत नाहीत. नग्न क्षपणके देशे, नग्न राहणारी जी लोक आहेत त्यांच्या देशामध्ये रजक किम करिष्यती, त्या धोब्याचं काही काम आहे का, काही कामच नाही. तसं ते म्हटले, किम करिष्यती वक्तारहा, मोठमोठे वक्ते आहेत पण काय करतील, यत्र श्रोता न विद्यते, श्रोताच नसेल तर. लक्षात आलं का? त्या नग्न क्षपणकेचं एक दृष्टांत आपल्याला ज्ञानोबरायांनी दिलं. एरवी तरी खवणे यांच्या गावी पाटा उभे काय करायचं सांगे जात्यान धरावी काय ती खवणे यांच्या गावी. म्हणजे हे नग्न राहणारे जे जैन लोक आहेत त्यांचं जर गाव असेल तर त्या गावात पाटा उभे म्हणजे भारी भारी कपड्याचं दुकान एखाद्याने टाकलं तर ते त्या दुकानातून रुमाल तरी कोणी नेईल का? लक्षात आलं का? तसं श्रोताच नसेल तर किम करिष्यती वक्तारहा, तो वक्ता काय करील? लक्षात आलं? काय काय जीव देईल का तो? म्हणून वक्ता तो वक्ताची नोहे श्रोतेनी विन. आहो चंद्रकांत द्रवता किर होय, परी ते हातवटी चंद्रिकी आहे. म्हणून वक्ता तो वक्ताची नोहे श्रोतेनी विन. परी आता मुते गोड करावे, ऐसे तांदुळी कासया विनवावे, साई खडी आणि काय प्रार्थावे सूत्रधारा दे. परी आता आमुते गोड करावे, ऐसे तांदुळी कासया विनवावे, साई खडियाने सूत्रधारा ते काही प्रार्थावे किंवा प्रार्थावे काही. ज्ञानोबराय म्हणतात, परी परंतु आता आमुते गोड करावे, आम्हाला तुम्ही गोड करा. ऐसे अशी, तांदुळी कासया विनवावे, तांदुळाने त्या शिजवणाऱ्याची विनंती करावी लागते का? त्या जेवणाऱ्याची, ज्याला ते भात खायचा आहे त्या माणसाला ते तांदूळ विनवतात का? अरे बाबा मला चांगल्या रीतीनं धुवून काढ. लक्षात आलं का? मग त्या गॅसवरती पातेलं ठेव, त्याच्यामध्ये चांगलं दूध टाक, काय टाक, आणखी साखर टाक, आणि मग मला काय कर, शिजव आणि चांगल्या रीतीनं शिजू दे, असं ते तांदूळ म्हणतात का? नाही. ज्याला खायचं असतं तो ते बरोबरच करत राहतो. ते म्हणतात, परी आता आम ते गोड करावे, ऐसे तांदुळी कासया विनवावे, तांदूळाला ती विनंती करण्याची गरज पडते का? साई खडियाने काही प्रार्थावे सूत्रधारा ते, त्या साई खडियाने म्हणजे कळसूत्री बाहुल्यांनी, त्या बाहुल्या असतात ना, त्या बाहुल्यांनी त्यांना जो नाचवणार आहे त्याची विनंती करावी लागते का? आज जरा चांगलं नाचवा बरं का, आज कार्यक्रम चांगला झाला पाहिजे. तो जो नाचवणार आहे त्याचं कौशल्य प्रकट करण्याकरता तो नाचवणारच आहे. त्या बाहुल्यांनी त्या माणसाला विनंती करण्याची आवश्यकता पडत नाही, असा या ओवीचा अर्थ आहे. या 30 आणि 31 या ज्या 2 ओव्या आहेत, या 2 ओव्यातून ज्ञानेश्वर महाराजांच्या बोलण्याचा सूर आता बदललेला आहे. लक्षात आलं का? आतापर्यंत ज्या एका लईमध्ये ज्ञानोबराय बोलत होते, आता थोडासा मूड त्यांचा चेंज झालेला आहे. लक्षात आलं का? त्यांचं बोलणं थोडंसं बदललेलं आहे. आता ते म्हणतात, मला आता तुम्हा श्रोत्यांना विनंती करण्याचं काही कारण नाही.
मी तुम्हाला वारंवार विनवणी करावी याचंही काही कारण नाही. कारण मी जे गीतार्थाचं निरूपण करणार आहे त्याच्यात जर काही उणीव राहिली किंवा ते निरूपण चांगलं झालं तर त्यामध्ये माझा काहीच संबंध नाही. मी जे बोलणार आहे, गीतार्थाचं निरूपण करणार आहे, ते चांगलं हो की त्याच्यामध्ये काही चुका राहो, उणीवा राहो, माझा त्याच्याशी काही संबंध नाही. कारण हे सर्व जे निरूपण आहे किंवा हा जो ग्रंथ मी रचतो आहे त्या ग्रंथाचं कर्तृत्व कोणाकडे आहे? तुमच्याकडे आहे. लक्षात आलं का? जगामध्ये देखील आपण पाहतो ना, बहुधा शिष्यावरूनच त्या गुरुची काय केली जाते? परीक्षा केली जाते. लोक म्हणतात ना, अरे हे इतके असे आहेत चांगले, तर मग त्यांचे गुरु केवढे मोठे असले पाहिजे, यांना ज्यांनी घडवलं ते किती महान असले पाहिजे, असं बहुतेक आपल्याला दिसून येतं. शिष्यावरूनच गुरुची काय केली जाते? बहुतेक काय केली जाते? परीक्षा केली जाते. शिष्याच्या जीवनामध्ये जो काही उत्कर्ष त्याला प्राप्त होतो, जे काही यश त्याला प्राप्त होत असतं, ते सर्व त्या शिष्याचं नसतं, त्या गुरूंचाच काय असतो? प्रभाव असतो. शिष्या हा यदुत्कर्षमवाप्नुवन्ति प्रभाव एवैष गुरोरमोघ असं सांगितलेलं आहे. शिष्य त्याच्या जीवनामध्ये जो काही उत्कर्षाला चढेल, जो काही उत्कर्ष प्राप्त करील, तो सर्व त्यांच्या गुरुचाच अमोघ असलेला प्रभाव असतो. मग हे जसं व्यवहारात आपल्याला दिसून येतं की नाही, की शिष्यावरूनच काय होते? गुरूंची परीक्षा होते. ज्ञानोबा म्हणतात तसं मला आता तुम्हाला विनंती करण्याची गरज नाही की तुम्ही अवधान द्या आणि मग तुमच्या त्या अवधानाने काय काय होईल, माझं वक्तृत्व कसं होईल, हे काही मी आता विनवणी करण्याचे कारण नाही. कारण माझं बोललेलं अयोग्य असो किंवा योग्य असो, त्याच्याशी माझा काही संबंध नाही. म्हणून त्यांनी काय केलं, इथं एक उदाहरण त्यासाठी दिलेलं आहे. परी आता आमते गोड करावे, ऐसे तांदुळी कासे या विनवावे. स्वयंपाक जर चांगला झाला, सुरस झाला, तर लोक कुणाची स्तुती करणार? त्या सुगरणीचीच काय करणार? स्तुती करणार. म्हणून मग ते जे तांदूळ आहेत, त्या तांदूळांनी आम्हाला चांगलं शिजवा, चांगलं दूध, तूप, साखर वगैरे त्याच्यामध्ये घाला, असं स्वयंपाक करणाऱ्याला विनवणी करावी लागते का? विनवणी करावं लागत नाही. तो स्वयंपाक करणारा किंवा ती करणारी म्हणा स्वयंपाक करणारी किंवा तो स्वयंपाक करणारा, आपसुकच ते सर्व काय आहे? करणार आहेच आहे. ज्याला जेवायचंय तो ते करणारच आहे. त्याप्रमाणे ज्ञानोबा म्हणतात, तुम्ही माझ्याकडून योग्य तेच काय करणार आहात? वदवून घेणारच आहात. ते तुम्ही तुमचं ठरवायचंय. आता माझ्याकडून तुम्हाला योग्य वदवून घ्यायचंय की नाही घ्यायचंय, मला विनंती करण्याचं कारण येत नाही. साई खडियाने काही प्रार्थावे सूत्रधारा ते, आणि त्या कळसूत्री ज्या बाहुल्या आहेत त्या बाहुल्यांनी सूत्रधाराला विनवावं लागतं का? प्रार्थना करावी लागते का की आम्हाला चांगलं नाचवा म्हणून? नाही, तो आपसुकच काय करणार आहे? नाचवणारच आहे. त्या कळसूत्री बाहुल्या, पूर्वी कळसूत्री बाहुल्यांचा काय होता? खेळ बऱ्याच प्रचारात होता. पूर्वी ही मनोरंजनाची ही आता उपलब्ध असलेली काही साधनं नव्हती, म्हणून त्या खेळाला बरीच मान्यता समाजामध्ये होती. लाकडी बाहुल्या असायच्या आणि त्या लाकडी बाहुल्यांचे अवयव जसे हवे तसे आपल्याला फिरवता यावे म्हणून त्यांच्या अंगातून अशा तारा म्हणा किंवा सूत्र म्हणजे दोरी नेलेली असायची, आणि ती बांधलेली दोरी, त्या दोराच्या साहाय्याने काय करायचा? तो त्या बाहुल्यांचे हातपाय हलवायचा आणि त्यांना नाचवून लोकांचं मनोरंजन करायचा. असा तो कळसूत्री बाहुल्यांचा खेळ होता. ज्ञानोबरांनी बऱ्याच ठिकाणी ही उदाहरणं दिली. सूत्रधारे विन साई खडे वावो जैसे का, साई खडे याची गती सूत्रतंतू, असं बऱ्याच ठिकाणी ही उदाहरणं दिलेली आहेत. त्या कळसूत्री बाहुल्यांनी त्या सूत्रधाराला काय प्रार्थना करावी लागते का की आम्हाला काय करा? चांगलं नाचवा म्हणून? तशी काही प्रार्थना करावी लागत नाही. तो आपसुकच त्यांना त्याचं कौशल्य प्रकट करण्यासाठी नाचवणारच आहे. तो काय बाहुलियांची या काजा नाचवी की आपुली एक जाणीवीची कळा वाढवी, म्हणून आम्हा या ठेवा ठेवी काय काज. तो बाहुलियांच्या काजा नाचवी काय? तो त्या बाहुल्यांच्या कामासाठी नाचवतो का? काम कोणाचं आहे? त्याचं आहे. लोक शाबासकी कोणाला देणार आहेत? त्याला देणार आहे. तो नाचवून घेणारा कोण आहे? तो स्वतः आहे. तो काय बाहुल्यांच्या इच्छेमुळे नाचवतो का? बाहुल्यांच्या कामामुळे नाचवतो का? हा, तैसा माते धावित बोले स्वामी तो माझा. तो काय बाहुल्यांच्या काजा नाचवी? तो बाहुल्यांच्या कामासाठी नाचवतो का की आपुले जाणीवीची कळा वाढवी, का स्वतःच्या चातुर्याची कला वाढवत असतो, आपलं कसब दाखवत असतो?
हा त्यांनी विचारलंय. म्हणून आम्हा या ठेवा ठेवी, आम्हाला ही उठाठेव करण्याची, तुम्ही अवधान द्या, लक्ष द्या, ही उठाठेव करण्याची काही गरज नाही. काय काज, आमचं काय काम आहे त्याच्याशी, असं ज्ञानोबा म्हणतात. कळसूत्री बाहुल्यांना योग्य प्रकारे नाचवण्यात जसं सूत्रधाराचंच कौशल्य आपल्याला दिसून येतं, तसं माझ्याकडून गीतार्थ योग्य मराठी भाषेमध्ये वदवून घेण्यामध्ये तुम्हा संतांचाच अभिजातपणा त्यामध्ये काय होणार आहे, प्रकट होणार आहे, दिसून येणार आहे. कारण माझ्याकडून ग्रंथ वदवण्याच्या बाबतीत कोण आहात, तुम्हीच काय आहात. सूत्रधारा ताईंनी उभी सांगितली, साय खडियाचे चालवित्या सूत्राचेनी तैसा माते दावीत बोले स्वामी तो माझा. ते माझे श्रीगुरुच माझ्याकडून काय करणार आहेत, बोलवून घेणार आहेत. जसं तो नाचवणारा त्या बाहुल्यांना नाचवणार आहे, बाहुल्यांच्या इच्छेने नाचवणार नाही, तो आपलंच कसब लोकांना दाखवण्याकरिता काय करणार आहे, नाचवणार आहे. तो काय बाहुलियांच्या काजा नाचवी की आपली जाणीवीची कळा वाढवी, म्हणून आम्हा या ठेवा ठेवी काय काज. याच्यात दोन ओव्यामध्ये मिळून 2 दृष्टांत ज्ञानोबारायांनी पूर्ण केलेले आहेत. तांदूळांना त्या स्वयंपाक करणाऱ्याला विनवावं लागत नाही की बाबा आता आम्हाला गोड कर, आमच्यात दूध टाक, साखर टाक, तूप टाक, अजून इलायची टाक, अजून काय काय असेल ते टाक, म्हणजे मग आम्ही चांगले होऊ, असं म्हणतात का? ते नाही. ते निवांत राहतात. तुला जसं करायचं तसं कर, कारण तुला खायचंय म्हणून तू ते करणारच आहेस, विनंती करण्याची कारण नाही. किंवा त्या बावल्या आहेत, त्या बावल्या विनवतात का त्या नाचवणाराला, चांगलं नाचवा हो, मागच्या वेळेस जरा चांगला नव्हता खेळ झाला, आता तो खेळ चांगला झाला पाहिजे. तो जो नाचवणारा आहे, तो जो सूत्रधार आहे, तो ते आपसुकच काय करणार आहे, आपलं चातुर्य प्रकट करण्यासाठी ते करणारच आहे. म्हणून आम्हाला ज्ञानोबा म्हणतात, आम्हाला ही उठाठेव करण्याचं काही कारण नाही, म्हणून आम्हाला ठेवा ठेवी काय काज. एवढं ज्ञानोबा बोलल्यानंतर मग त्यांचे श्रीगुरु त्यांना म्हणतात की काय झालं ज्ञानोबा, तुम्हाला रागवायला, लक्षात आलं का? एवढं काय झालं? आपण म्हणतोच नाही एखाद्या तुला एवढं बोलायला काय झालं, लक्षात आलं का? तर श्रीगुरु म्हणती काय झाले, हे समस्त हे आम्हा पावले, आता सांगे जे निरूपिले श्रीकृष्ण देवे. तव श्रीगुरु म्हणती काही झाले, हे समस्त ही आम्हा पावले, आता श्रीकृष्ण देवे जे निरूपिले ते सांगे. तेव्हा श्रीगुरु एवढं ज्ञानोबराय बोलल्यानंतर श्रीगुरु निवृत्तीनाथ महाराज त्यांना म्हणतात की काय झाले, अरे श्रोत्यांना असं परखड बोलण्या इतकं झालं तरी काय, तू काय म्हणतो की ही म्हणून आम्हा या ठेवा ठेवी काय काज, आम्हाला ही उठाठेव करण्याचं काय कारण, तुम्हाला विनंती करण्याचं काय कारण, तुमचं तुम्हीच माझ्याकडून वदवून घेणार आहात, एवढं तू परखड रीतीनं श्रोत्यांना बोलतो, एवढं बोलण्या इतकं झालं तरी काय, हे समस्त हे आम्हा पावले, हे तू अवधान द्या असं आम्हाला म्हणाला, त्या म्हणण्यातला सर्व आशय आम्हाला काय झालेला आहे, समजलेला आहे. हे समस्त ही आम्हा पावले, तुला काय जे म्हणायचं त्याचं तात्पर्य आम्हाला कळून गेलेलं आहे, आम्ही कळून घेतलेलं आहे. आता तू काय कर, तुझ्या सर्व म्हणण्यातला आशय आम्हाला समजला. आता श्रीकृष्ण देवे जे सांगितलं, जे निरूपिले ते सांगित, भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला जे काही सांगितलं ते आम्हाला तू आता सांग, असा या ओवीचा काय आहे, अर्थ आहे. तर श्रीगुरु म्हणती काही झाले. या वरील ज्या 31 ओव्या आहेत, कुठपासून तरी अवधान एकले दिजे, मग सर्व सुखासी पात्र होईजे, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड आहे का, या ओवीपासून ते थेट आत्ताची ही जी ओवी आहे, कोणती, तो बाहुलियांच्या काजा नाचवी की आपली जाणीवीची कळा वाढवी, म्हणून या माया ठेवा ठेवी काय काज, या 31 ओव्यांमध्ये, या 31 ओव्यातून ज्ञानोबरायांनी जो काही परिहार दिलेला आहे तो एवढ्यासाठीच दिलेला आहे की संतांनी प्रसन्न होऊन गीतार्थ सांगण्याची आज्ञा त्यांना द्यावी. एवढं जो प्रपंच लांबवलंय ज्ञानोबरायांनी, तो फक्त एवढ्यासाठीच की आता श्रोत्यांनी म्हणजे आपल्या श्रीगुरूंनी, संतांनी आपल्याला काय करावं, अरे बाबा तो भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला काय म्हणाले ते सांग, असा निरोप यांच्याकडून कधी येतोय, यासाठी ज्ञानोबरायांनी एवढा मोठा काय केलेला आहे, परिहार दिलेला आहे. आता सांगे जे निरूपिले श्रीकृष्ण देवे, आणि श्रीगुरूंनी देखील त्यांना सांगितलं की तुला एवढं बोलण्याचं काही कारण नाही, तुला जे काही म्हणायचं ते आमच्या लक्षात आलं, आता तू काय कर, तर भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला जे सांगितलं ते आम्हाला तू सांग.
आता ज्ञानोबारायांचा अवतारच गीतेतील गुप्त अभिप्राय प्रकट करण्यासाठीच झालेला आहे ना. प्रकट गुह्य बोले असंही म्हटलेलं आहे. या बोला निवृत्ती दासू पावनी परम उल्हासू म्हणे परिसा मना अवकाशू देऊनी असं म्हटलेलं आहे ना. म्हणून या थिले आराणुका गीतार्थो हा निका ज्ञानदेव म्हणे ऐका निवृत्ती दासू. प्रकट करण्याकरिता तू ते श्री मुरारी म्हणितले प्रकट करी जे अभिप्राय गवरी झाकिले आम्ही. तू काय कर, भगवान श्रीकृष्णांनी जे रहस्य सांगून ठेवलेले आहे त्याचं काय कर, उद्घाटन कर. पण इथे देखील श्री गुरु म्हणाले आता सांगे जे निरूपिले श्रीकृष्ण देवे. भगवान श्रीकृष्णांनी जे अर्जुनाला सांगितलं ते आता तू आम्हाला सांग असं श्री गुरु म्हटल्याबरोबर, श्री गुरूंनी ज्ञानोबारायांना म्हटल्याबरोबर त्यावेळी तेथ संतोषवणी निवृत्ती दासे जी जी म्हणवणी उल्हासे अवधारा श्रीकृष्ण ऐसे बोलते झाले. असं श्रीगुरूंनी म्हटल्याबरोबर संतुष्ट होऊन, श्रीगुरूंच्या बोलण्याने संतुष्ट होऊन तेथ निवृत्ती दासे संतोषोनी, त्यावेळेस श्रीगुरूंच्या त्या बोलण्याने संतुष्ट होऊन निवृत्तीनाथांचे दास असलेले ज्ञानोबाराय ते काय म्हणाले, जी जी म्हणवनी. काय म्हणाले ते, जी जी असं म्हटले. होय होय महाराज ठीक आहे असं उल्हासे म्हणवनी, उल्हासाने म्हणून. मग काय म्हणाले पुन्हा, अवधारा श्रीकृष्ण ऐसे बोलते झाले. श्रोत्यांना विनंती केली त्यांनी की अवधारा, आता लक्ष द्या, ऐका, श्रीकृष्ण असे म्हणाले. आणि मग पुढं श्रीकृष्ण, भगवान श्रीकृष्ण काय म्हणतील ते सांगायला त्यांनी आरंभ केलेला आहे. तेथ निवृत्तीदासे संतोषोनी उल्हासे जी जी म्हणवनी अवधारा श्रीकृष्ण ऐसे बोलते झाले. श्रीगुरूंनी ज्यावेळेस सांगितलं की आता सांगे जे निरूपिले श्रीकृष्ण देवे, भगवान श्रीकृष्णांनी जे सांगितलं ते तू आम्हाला सांग असं म्हटल्याबरोबर त्या श्रीगुरूंच्या बोलण्याने संतुष्ट होऊन ज्ञानोबाराय, स्वतःला निवृत्तीदास म्हटलेलं इथं, निवृत्तीनाथांचे दास असलेले ज्ञानोबाराय काय म्हणाले, उल्हासाने, अगदी आनंदाने काय म्हटले, होय 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 ठीक आहे, लक्षात आलं, उल्हासाने म्हटले. उगं बळच नाही, श्रीगुरूंनी काही काम सांगितलं बरं करतो बाबा आता मग काय करा, तसं नाही म्हटले, जी जी जी. ते वाटत पाहत होते ना हे कधी सांगतील म्हणून. आणि श्रीगुरूंना जी जी असं म्हणून आता श्रोत्यांना ते म्हणतात की अवधारा श्रीकृष्ण ऐसे बोलते झाले. निवृत्तीदास म्हटले स्वतःला. ज्ञानोबारायांनी काय म्हटलं, निवृत्तीनाथांचा मी दास आहे. ज्ञानेश्वरीमध्ये निवृत्तीदास हा शब्द 14 वेळेस आलेला आहे. किती वेळेस, 14 वेळेस स्वतःला ज्ञानोबारायांनी मी निवृत्तीनाथांचा दास आहे असं म्हटलं. मग अशी त्या ओव्या मी बोललो ना, या बोला निवृत्तीदासू पावनी परम उल्हासू म्हणे परिसा मना अवकाशू देऊन या. म्हणून या थिले आराणुका गीतार्थो हा निका ज्ञानदेव म्हणे ऐका निवृत्ती दासू. दास म्हणून घेतलेलं आहे. पण दास म्हणणं सोपं आणि दास होणं अवघड आहे. लक्षात आलं, दास म्हणणं सोपं आहे, म्हणणंही अवघड आहे. लोक दास म्हणून घ्यायलाही तयार नाहीत. लक्षात आलं का, सगळ्यांनाच मालक किंवा स्वामी प्रभू असं होण्याचीच काय आहे इच्छा आहे. म्हणून घेणं जर कठीण आहे तर होणं त्यापेक्षाही काय अधिक कठीण आहे. परंतु आपल्या श्रीगुरूंचं जे दास्यत्व ज्ञानोबारायांनी केलं आणि त्या दास्यत्वाबद्दल जे बोललेले आहेत आचार्योपासनम या पदावरती, तसं जगात कुठंही श्रीगुरूंच्या सेवेबद्दल बोलल्या गेलेलं नाही. ज्ञानोबाराय तर म्हणतात, मी जिवंत असताना तर सेवा माझ्याकडून झालीच पाहिजे श्रीगुरूंची, परंतु हा देह ज्यावेळेस या पंचतत्वात विलीन होईल, हा देहपात होईल, त्यावेळेस सुद्धा मी श्रीगुरूंची काय करील, सेवाच करील. एवढं दास्यत्व त्यांनी काय केलेलं आहे, स्वतःमध्ये स्वतः अंगीकारलेलं आहे. असे निवृत्तीदास, निवृत्तीनाथांचे दास असलेले ज्ञानोबाराय उल्हासाने आपल्या श्रीगुरूंना म्हणतात, होय महाराज ठीक आहे, आपण जी आज्ञा मला दिली की भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला जे सांगितलं ते आता तू आम्हाला सांग, तर ते तुम्ही ऐका. श्रीकृष्ण असे बोलले. श्री भगवानुवाच इदं तु ते गुह्यतमं प्रवक्ष्याम्यनसूयवे ज्ञानं विज्ञानसहितं यज्ञात्वा मोक्षसे शुभात्. ज्ञानोबाराय म्हटले, ऐका आता सांगतो की भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला काय म्हणाले, पण ते उद्या सांगतो म्हटले. पुंडलिक वरद हरी विठ्ठल.